जीवनावश्यक विक्रीच्या दुकानासोबतच सलूनची दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। मात्र ग्राहकांच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग जबाबदारी दुकानदारांनाच घेणे आहे। जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे। असे असले तरी रिसोड शहरात रिसोडकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र शहरातील गर्दी पाहता बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात वर्दळ शहरात दिसून आली। अक्षरशः वाहतूक ठप्प होत होती। सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाला दमछाक होत आहे। सलून व्यावसायिक द्विधा अवस्थेत सापडला आहे, कारण कोविड-19 संसर्गजन्य रोग असून तो माणसापासून माणसाला संसर्ग होण्याची शक्यता असते। म्हणून आमचा व्यवसाय माणसाशी संपर्क येणारा असून त्याच्या मनात भीती निर्माण होऊ शकते। यावर उपाय म्हणून शासनाने PPE किट देऊन तंत्रशुद्ध पद्धतीने आम्ही शासनाच्या नियमानुसार काम करायला तयार आहोत। लॉकडाऊन असल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असताना कोरोनाची भीती आजही कायम आहे। दरम्यान किट तरी उपलब्ध करून देण्यात यावी। जोपर्यंत संरक्षण मिळत नाही तोपर्यंत सलूनची दुकाने उघडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे। दुकानांमध्ये दैनंदिन येणाऱ्या आयोजित केलेल्या बैठकीतून निर्णय घेण्यात आला आहे। रिसोड येथील सलून व्यावसायिकांनी दुकानासमोर सोशल डिस्टन्सचे पालन करीत आपला मूक निषेध नोंदवत संबंधित विभागांना निवेदनाद्वारे सूचित केल्याचेही समजले आहे। लॉकडाऊन सुरू आहे आणि नाभिक समाज हा खरोखर अडचणीत आहे। आज 60 दिवसापासून नाभिक समाजाचे सलून बंद आहेत आणि या पार्श्वभूमीवर सध्या कलेक्टर साहेबांनी जे आदेश दिले की सध्या सलूनचे दुकानं चालू करा, परंतु चालू करा यामध्ये कोणत्याही प्रकारची कलेक्टर साहेबांनी नियमावली दिली नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही कशा प्रकारे सलून व्यवसाय चालू करावा, कारण सध्याची परिस्थिती पाहता बरेच रुग्ण हे आढळून येत आहे आणि अशा परिस्थितीत दुकान उघडायचं तर धोक्याची घंटा आहे। आणि नाभिक समाज हा सध्या हातावर म्हणजे स्वतःच्या हातावर काम करून पोट भरतोय, कारण सध्या कुठले MIDC एरिया नाही आपला हा जिल्हा आणि नाभिक समाज हा सर्व अतिक्रमणधारक दुकानात कामं करतोय। आणि या पार्श्वभूमीवर खरोखर शासनानं याकडे आमच्या या मागणीकडे लक्ष देऊन आम्हाला जी काही संरक्षण किट किंवा जी PPE किट आणि काही जंतुनाशक फवारणी किट वगैरे देण्यात यावी। आणि जे काही सध्या परिस्थिती नाभिक समाजात खूप अडचणीत आहे, कारण आपल्या या नाभिक समाज हा खूप तुटपुंजा मोबदल्यात काम करत आहे। कारण सध्याची परिस्थिती पाहता जर सलून उघडल्यानंतर कोणीही ग्राहक जास्त पैसे काय देऊ इच्छित नाही। अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून कसे काय कामं करायचे। तर माझी एक विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी नियमावली जरी दिली तरी पण याबरोबर आम्हाला संरक्षण किट, विमा संरक्षणासह जे काही साहित्य लागते ते देण्यात यावं। संदीप भातुडकर, विदर्भ न्यूज, वाशिम।